नमस्कार. 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 त्या चहाची चव अजूनही जात नाही असं सगळ्यांना वाटलं असेल, पण तसं नाहीये. कारण तो जो चहा होता तो मी प्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्ट्रॉ मध्येच तो वर जाईपर्यंत संपलेला होता. त्यामुळे तो गेलाच नाही, तेवढाच होता चहा. हो की नाही? पण छान होता. बरं माऊली, मला सांगा आता, ती बहीण कुठली? मस्ती करता? सांगा आता, ताई लग्न करून निघालेली आहे, मी लवकरच लग्न होणार आहे, काय चाललंय, काय आठवणी किती येतात, काय वाटतं? आठवण येते तिची खूप तशी पण, आणि नंतरही येणार आहे, पण थोडंफार ऍडजस्ट करायला लागणार आहे. आणि मस्ती करण्यात आम्ही दोघे एकदम एक्सपर्ट आहोत, त्यामुळे आता माझी जोडीदारीन जाणार आहे. पण रागवायची कधी? नाही, कधीच नाही रागवली. नाही. पण कुठली गोष्ट लागली, पटकन एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तू ताईला सांगायची? हो. हा, मग आता यानंतर हे सांगणं तुझं कसं काय होईल असं वाटतं लग्नानंतर? फोनवरनं सांगेन. पण ती इतकी बिझी असेल. नाही तरी येईल ती. पण नाही वेळ दिला तर ताईने? तर मग ठीक आहे, माझं करीन. म्हणजे ते ऍडजस्टमेंट करायला तयार आहे, पण मी येईन. पण मी येईन. मला आता 5 अपेक्षा त्यांच्याकडनं कोणत्या व्यक्त करायच्या सांगा. त्यांच्याकडून मला एवढंच अपेक्षा आहेत की हे माझं छोटं कुटुंब आहे, आणि त्या छोटं कुटुंब असल्यामुळे आता मी मोठ्या घरी जाणार आहे, तर मला तिथे जसं मी इथे राहते तसंच मला वागणूक तिकडे मिळावी. दुसरी अशी अपेक्षा आहे की त्यांनी म्हणजे माझ्या ज्या काही चुका वगैरे असतील किंवा काही असतील तर त्यांनी त्या थोडं त्याच्यामध्ये सुधारणा करून मला त्या तुमच्या चुका आणि सुधारायच्या त्यांनी नाही, समजा मी चुकलेस तर त्यांनी मला ते समजून घेऊन आणखी आयुष्यामध्ये चांगली व्यवस्थित साथ असावी. हा, बरं. 4 बस एवढंच. केवढं बोलताय तुम्ही, माहिती आहे का? तुमच्या काय 5 अपेक्षा? घर कुटुंब व्यवस्थित सांभाळणे, आई वडिलांना बघणे, 2 आणि मेन बोललं तर ग्रोथसाठी आयुष्यामध्ये कधी पण वरती जाण्याचे सगळ्यात मोठा प्रयत्न हे सतत चालू ठेवायचं. हे व्यावहारिक दृष्टिकोनाने असून दे किंवा सोशल दृष्टिकोनाने, दोन्ही दृष्टिकोनाने. आणि मेन ऍडजस्टमेंट आहे, ती सतत कायम ठेवणे. काही झालं तरी सुखात दुःखात साथ देणे. कळलं तुम्हाला? हा, 3 4 शेवटची बोललं तर अपेक्षा सगळ्यात मोठी बोललं तर आपला आई वडिलांना मेन, आणि माझ्या घर कुटुंबाला. वा वा, ठसका द्या नाही. म्हणजे मी एक यापूर्वी गाणं ऐकलं होतं, मला लागली कुणाची उचकी, त्यानंतर तसं गाणं आलंच नाही. पण आता लवकरच एक येईल की मला लागला कोणाचा ठसका. हा, छान ठसके येतात. बरं, त्यांच्याबद्दल विचारलं तरी, घरच्यांबद्दल विचारलं की, पण त्यातल्या त्यात त्यांच्याबद्दल विचारल्यानंतर लागणारे ठसके खूप जास्त आहेत. तेव्हा आता यानंतरच्या खेळात काय होतं बघूया. तुम्ही जरा 1 मिनिटासाठी इकडे. हे मध्ये हे 2 स्ट्रॉ, एक लक्षात ठेवा, हे ग्लास स्ट्रॉने फुकून तुम्ही हे इकडे पाडायचं. जर इथे पडलं तर ह्यांचं प्रेम कमी आहे, आणि जर इथे पडलं तर तुमचं प्रेम कमी आहे. मला बघायचंय कोण ते ग्लास पाडू देणार नाहीत. 1 2 3. बाजूला पडलं, घाबरू नका, कोणाचंच प्रेम नाही. हे दुसरं. 1 2 3. खूप प्रेम आहे. 4 5. आमच्या ताईचं प्रेम आहे. एकदा काय ग्लास पाडलं तर खूप प्रेम आहे म्हणतात. त्यांनी आहे ना, जोरदार टाळ्या दोघांसाठी. वा, या तुम्ही या बाजूला. काय लग्नाची तारीख? जानेवारी 19 जानेवारी. आणि या लग्नाच्या दिवशी झी मराठीकडून हा तेव्हा द्यायचा आहे, आत्ताच देतोय. अभिनंदन. आणि आमच्या ताईला दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ही भेट. थँक्यू. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून हे पैठणी. बरं, आता कसं वाटतं? छान वाटते की झकास वाटते? झकास वाटते. झकास वाटते. झकास. 30 डिसेंबरला झकास झी टॉकीजचा नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय सर्वत्र. अभिनेता अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, आणि त्यामध्ये अंकुशची सुंदर भूमिका आहे. तेव्हा हा चित्रपट बघा, सहकुटुंब सहपरिवार बघता येईल आणि आनंद लुटता येईल असा हा चित्रपट झकास. पाहायला विसरू नका.
तुम्हा दोघांनाही लग्नासाठी झकास शुभेच्छा. तुम्हाला कधीतरी भरलेला कप चहाचा मिळो. मिळणार नक्की. पुढच्या वेळेला येताना नाहीतर मी स्ट्रॉच तुम्हाला देईन हे भरून, हा, की त्याचा उपयोग करता येईल. पण नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि ताई दिल्या घरी तू सुखी राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.